करमत नाही. नमस्कार मंडळी, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज आहे गोकुळाष्टमी. तर माझ्याकडे झुला वगैरे नाही आहे, तर मी आज जाते मार्केटमध्ये आणि बरंच काही थोडं साहित्य आणायचं आहे. तर त्यासाठी मी जाते मार्केटमध्ये. श्राऊ पण येते माझ्याबरोबर. तर हे बघा, आत्ता आम्ही आलोय मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये कृष्णाच्या म्हणजे हार वगैरे, त्याचं मुकुट, असं खूप सारं झुला आणि श्राऊ दाखवते आणि पाहते सुद्धा की कुठला झुला छान आहे ते. आणि मला सांगत सुद्धा होती की बघ मम्मी, हे हे छान आहे. आणि इथं पहा, खूप सारे इथं हार, पुन्हा मुकुट आणि खूप सारं पूजेचं साहित्य इथं खूप सारं अवेलेबल आहे. आणि तेच आम्ही पाहत होतो की कुठलं घेऊया कुठलं नाही. झुले तर खूप छान छान होते, पण मला काही इथलं आवडलं नाही, त्यामुळं मी दुसरीकडे गेली होती. आणि लहान मुलांचं पण जे साहित्य राहते आजकाल फोटोशूटसाठी जे घेतात, कृष्णाच्या फोटोशूटसाठी, ते सुद्धा इथं सर्व काही अवेलेबल होतं. खूप सारे जण तिथं तेही घेत होते. तर हे बघा, आम्ही तुम्हाला तर माहितच आहे, मी श्रावला मार्केटमध्ये नेलं होता. तर तिला पाहिजे होतं, तिच्याकडे पेन खूप सारे आहेत, पण तिला माझ्याकडून पाहिजे होतं जेल पेन. कारण की ती माझ्या बरोबर आली की तिला माझ्याकडून काही ना काही पाहिजेच असते. तर ना, तिला जेल पेन पाहिजे होता. त्यासाठी मग मी तिला घेऊन देत नव्हती, कारण की खूप आहेत तिच्याकडे. तर तिनं काय म्हणून मला विनवलं असेल ना, तर ते तुम्ही ऐका आता. श्राव, सांग 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 सांग, तू काय म्हणलंस ते खरं खरं सांग. तिनं गाणं म्हणला माझ्यासाठी, मार्केटमध्ये ती माझ्यासाठी गाणं म्हणत होती. सांग कुठलं, सांग सांग लवकर. नीट जसं जसं म्हणत होती ना तिथं तसंच म्हण श्राव, प्लीज. हा खरं खरं सांग. सांग. माझी आई सुखाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई, आई बिना मला करमत नाही. तर ती हेच गाणं मार्केटमध्ये म्हणत होती का, तर तिला पेन पाहिजे होता माझ्याकडून. मग एवढं तिनं गाणं म्हणल्यानंतर मी पण तिला घेऊन दिला पेन. चला, तर मग आम्ही मार्केटमधून सामान वगैरे घेऊन आलेलो आहोत. आता चहा वगैरे घेऊ आणि मग स्वयंपाक आणि नंतर मग पूजेची तयारी करते मी. तर हे बघा, आता ही पूर्ण मदत जी आहे मला ती आमची श्राऊ करते. आणि फेविकॉल सुद्धा कसा लावलाय बघा तुम्ही. तिने ऍक्च्युली तिचं नाव काढलंय, पूर्ण नाव काढलंय फेविकॉलनी त्यावर. आणि या गोष्टी करताना तिला म्हणजे याची खूप आवड आहे, क्राफ्ट बनवायची किंवा हे सजावट वगैरे करण्याची. तर ती पूर्ण मला अशी मदत करतच असते. तिला खूप आनंद भेटते या गोष्टींमधून. तर ती खूप छान अशी मस्तपैकी फेविकॉल वगैरे लावला तिने त्यावर. व्हाईट कलरचा पेपर सुद्धा लावून घेतलाय छान प्रकारे. अशी श्राऊ कशी मदत करते आणि थोडी मुलांना यामध्ये म्हणजे आपण करू दिलं तर त्यांना आवड सुद्धा निर्माण होते. त्यामुळे आपण थोडीफार त्यांना मदत करू द्यायलाच पाहिजे. आणि श्राऊ ती छान प्रकारे करते. आता मी आणि श्राऊ आम्ही करतोय इथं डेकोरेशनची तयारी. हे बघा, तिने बनवले सुद्धा, कट केलंय. आणि आता करणार आहे ती कलर करणार आहे याला. हे काम दिलेलं आहे मी श्राऊला, कारण की ती क्राफ्ट मध्ये आणि ड्रॉइंग मध्ये खूप एक्सपर्ट आहे. त्यामुळं तिच्याकडे दिलेलं आहे हे काम. काय बनवते श्राऊ, काय बनवते श्राऊ? हा, तर इथं चालू आहे आमची डेकोरेशनची तयारी. तर श्राऊ मस्त पैकी कलर करते. आणि काय बनवते श्राऊ तू? हा, तर ही बनवते मटकी, जे डेकोरेशन साठी आम्ही मागे लावणार आहोत. तर त्याचं कलरिंग वगैरे चालू केलंय शाहूनी. आणि नंतर वरून काढणार का त्यावर डिझाईन? कशी काढ? ब्लॅक कलरनी. त्या दिवशी आणलेल्या कलरचा आता वापर चालू झालेला आहे. आणि मोबाईल मध्येच बघून आम्ही करतोय. त्याला शाहू तर छान काढणारच, यात काही वादच नाही. ती करते आता माझी मदत, कारण की तिला आवडतंय सुद्धा आणि काढते पण ती छान. त्यामुळे मग म्हटली हो मी काढते. त्यामुळे चालू केलेलं आहे तिनं. आणि आज साहेब आमचे आरामात बसलेले, ऑफिस वरून आलेत आणि आराम चालू आहे त्यांचा.
मी बिग बॉस साठी फोन दिला तुला. दिलाय माहिती आहे, पण मी थोडंसं शूट करते ना. तर आता पूजेची वेळ होत आलेली आहे. आणि मग अशी आम्ही काय तुम्ही तर थोडं पाहिलंच की आम्ही डेकोरेशनचं काही करत होतो. तर ते तुम्हाला मी आता दाखवते की आणि श्रावणीचा यामध्ये खूप वाटा आहे. तर हे बघा, ही दही हंडी ही हे पूर्ण श्रावणच बनवली. आणि इथं बनवलेली आहे बासरी, जी की कृष्णाला खूप जास्त आवडते. आणि हे मोरपीस हे मगाशी आम्ही आणलंय. इथं छान असे फ्लावर पण आम्ही लावलेले आहेत. आणि हा आहे झुला. तर हा मगाशी मी ज्या वेळेला मार्केटमध्ये गेले त्यावेळेला मी तिथून तो आणलाय. आणि चला आता मी पूजेची मांडणी वगैरे करते आणि सर्व काही तुम्हाला दाखवते.
चला तर आता 1 वाजलाय रात्रीचा आणि पूजा वगैरे खूप छान प्रकारे झालेली आहे आणि हे पण जागे आहेत. पण शाऊ आमची झोपली, पण शेवटी ती उठली आणि पूजा वगैरे खूप छान झाली. तर आता मग चला आपण इथंच ब्लॉगचा एंड करूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.